एसटीने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक धक्कादायक आणि तितकीच महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। आता प्रवास म्हणजे फक्त तिकीट काढून बसमध्ये बसणं इतकंच राहिलेलं नाही। शासनाने आणि परिवहन विभागाने काही असे कडक नियम लागू केले आहेत ज्यामुळे प्रत्येक प्रवाशाने अधिक जागरूक राहणं गरजेचं झालंय। कारण हे नियम पाळले नाहीत तर केवळ दंडच नाही तर थेट बसमधून उतरवलं जाण्याची वेळ देखील येऊ शकते। राज्यातील सर्व प्रवाशांसाठी एक नवीन शिस्त लागू करण्याचा प्रयत्न सुरू झालाय। पूर्वी कधीही कुठूनही बसमध्ये चढणं, तिकीट काढणं किंवा सवलतीचा लाभ घेणं खूप सोपं होतं, पण आता परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। प्रवास करताना काही आवश्यक कागदपत्रे सोबत असणं बंधनकारक करण्यात आले आहे। ही कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही पूर्ण भाडं भरलं असलं तरी तुम्हाला प्रवास करण्यास नकार दिला जाऊ शकतो। या बदलांचा सर्वात मोठा परिणाम महिलांवर, ज्येष्ठ नागरिकांवर आणि लहान मुलांवर होणार आहे। कारण आतापर्यंत या वर्गांना विविध सवलती मिळत होत्या, पण आता या सवलती घेण्यासाठी ठराविक अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत। विशेषतः महिलांसाठी मिळणारी 50% सवलत ही आता काही मर्यादांमध्येच लागू राहणार आहे। जर तुम्ही राज्याच्या बाहेर प्रवास करत असाल तर ही सवलत लागू होणार नाही। त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी आपला मार्ग आणि नियम नीट समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे। लहान मुलांच्या तिकिटाबाबतही मोठा बदल करण्यात आलाय। पूर्वी केवळ अंदाजाने किंवा सांगितलेल्या वयानुसार अर्ध तिकीट दिलं जायचं, पण आता ओळखपत्र दाखवणं अनिवार्य करण्यात आलं आहे। म्हणजेच मुलाचं खरं वय सिद्ध करणं आवश्यक आहे। जर योग्य पुरावा नसेल तर सवलत मिळणार नाही आणि चुकीची माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते। ज्येष्ठ नागरिकांसाठीही नियम अधिक कडक करण्यात आले आहेत। काही लोक बनावट कागदपत्रांचा वापर करून सवलती घेत असल्याचं आढळून आलंय। त्यामुळे आता प्रत्येक कागदाची तपासणी अधिक बारकाईने केली जाणार आहे। जर कोणी चुकीची माहिती देताना सापडला तर त्याच्यावर थेट कायदेशीर कारवाई होऊ शकते। त्यामुळे आता कोणतीही फसवणूक चालणार नाही। यासोबतच शिस्तीचे नियम देखील अधिक कठोर करण्यात आले आहेत। बसमध्ये गैरवर्तन, गोंधळ, दारू पिऊन प्रवास करणे किंवा इतर प्रवाशांना त्रास देणे यावर पूर्णपणे बंदी आहे। अशा प्रकारच्या वागणुकीमुळे तुम्हाला लगेच बसमधून उतरवले जाऊ शकते। इतकंच नाही तर पोलीस कारवाई देखील होऊ शकते। आता प्रवास अधिक सुरक्षित आणि व्यवस्थित करण्यासाठी एक नवीन डिजिटल पद्धत देखील पुढे येत आहे। स्मार्ट कार्डच्या माध्यमातून तिकीट काढण्याची सुविधा सुरू होत आहे। यामुळे रोख पैशांची गरज कमी होईल आणि प्रवास अधिक सोपा होईल। पण यासाठीही तुम्हाला आधी तयारी करावी लागेल। हे सर्व बदल ऐकायला जरी कठीण वाटत असले तरी त्यामागचा उद्देश स्पष्ट आहे, प्रवाशांची सुरक्षितता, शिस्त आणि पारदर्शकता वाढवणे। त्यामुळे प्रत्येकाने हे नियम समजून घेणं आणि त्यानुसार तयारी करणं खूप गरजेचं आहे। आता पुढच्या भागात आपण प्रत्येक नियम सविस्तरपणे समजून घेणार आहोत। कोणाला कोणती सवलत मिळेल, कोणते कागदपत्र आवश्यक आहेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत। मित्रांनो, आपण पाहिलं की एसटी प्रवासासाठी लागू करण्यात आलेले हे नवीन नियम किती महत्त्वाचे आणि कडक आहेत। सुरुवातीला हे नियम थोडे कठीण वाटू शकतात, पण जर नीट विचार केला तर हे सर्व नियम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठीच लागू केले गेले आहेत। आजपर्यंत अनेक लोक चुकीच्या पद्धतीने सवलती घेत होते, बनावट कागदपत्रांचा वापर करत होते आणि त्यामुळे प्रामाणिक प्रवाशांना त्रास सहन करावा लागत होता। पण आता या नवीन बदलांमुळे ही सर्व गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे। जर तुम्ही नियमित एसटीने प्रवास करत असाल तर आता काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे। सर्वात आधी नेहमी तुमचं ओरिजिनल ओळखपत्र सोबत ठेवा। दुसरं म्हणजे जर तुम्हाला सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पूर्ण आणि वैध असणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजे शिस्त पाळा, कारण आता नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई होणार आहे। डिजिटल युगात प्रवेश करताना स्मार्ट कार्ड म्हणजेच NCMC कार्ड खूप महत्त्वाचं ठरणार आहे। भविष्यात प्रवास अधिक सोपा, जलद आणि कॅशलेस होणार आहे। त्यामुळे वेळेतच हे कार्ड काढून तयार राहणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल। एक गोष्ट लक्षात ठेवा, नियम पाळले तर प्रवास सुखकर होईल, पण नियम मोडले तर अडचणींचा सामना करावा लागेल। त्यामुळे स्वतः जागरूक राहा आणि इतरांनाही जागरूक करा। आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न, तुम्हाला हे नवीन नियम योग्य वाटतात का, की यामुळे प्रवाशांना जास्त त्रास होईल? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो। आणि जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रांपर्यंत, कुटुंबियांपर्यंत नक्की शेअर करा, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि महिलांपर्यंत, जेणेकरून त्यांना प्रवास करताना कोणतीही अडचण येऊ नये। अशाच महत्त्वाच्या, अपडेटेड आणि खऱ्या माहितींसाठी PM सेवा महाराष्ट्र चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।